हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू. तर भाई मी आता करतो आहे कंटेंट क्रिएशन. तसं तसं हळूहळू काही गोष्टी क्लिअर होत आहेत, जसं की एडिटिंग कशी करावं, काय बोलावं, कसं बोलावं. त्याच्यानंतर ह्या गोष्टी थोड्या इम्प्रूव्ह होत आहेत. त्याच्यानंतर थोडी थोडी एडिटिंग होती आहे. काही दिवसानंतर थंबनेल, टायटल आणि डिस्क्रिप्शन आणि त्याच्यानंतर काय म्हणतात ते हुक, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी हळूहळू करून क्लिअर करेल. काही गोष्टी थोड्या थोड्या येत आहे, काही गोष्टी थोडा टाईम लागतो आहे. तर मी ट्राय करेल की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी मी शिकून घेईन. कारण की हुक हे इम्पॉर्टंट आहे. कारण जर समजा मी बोलतो आहे त्याच्या आधीचा एखादं हुक असेल तर ऑडियन्स अट्रॅक्ट होईल. त्याच्यामुळे कोणताही व्हिडिओ बनवताना एक हुक टाकायला विसरू नका, जेणेकरून ऑडियन्स तुम्हाला अट्रॅक्ट होईल. आणि 2 सेकंदचा हुक जो असतो तो तुमच्यासाठी म्हणजे 15 सेकंद ते होल्ड करून ठेवतो ऑडियन्सला. त्याच्यामुळे हुक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर थंबनेल मी सध्या नाही ट्राय करत आहे, कारण की माझं सध्या कॉन्स्टंट गोष्टी इतक्या आहेत की मी फक्त ट्राय करतो आहे की माझे रोज व्हिडिओ येतील. जसं मी आता मोटिवेशनल, त्याच्यानंतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज करत असतो, तसं मी थंबनेल, टायटल, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन याच्यावर पण फोकस करेन आणि हुकवर पण फोकस करेन स्पेशल. त्याच्यानंतर हळूहळू गोष्टी आता एडिटिंगमध्ये पण काही गोष्टी मला माहीत होत आहे, व्हिडिओज कसे म्हणजे कशाप्रकारे एडिट करावं. कारण पहिले मी ब्लॉग टाईपमध्ये केलेले आहे आणि रील वगैरे पण मी एडिट केलेलं आहे. तर त्याचा वेगळा फॉर्मॅट होता. बट यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये कशाप्रकारे एडिट करावं किंवा इन्स्टाच्या रील्समध्ये सुद्धा कसं एडिट करावं, या सगळ्या गोष्टी पण मला थोडं अजून कळतं. कारण जसं जसं आपण ट्राय करत जातो तसं गोष्टी अजून एक्सपांड होत जातात किंवा अजून गोष्टी आपल्याला समजत जातात. त्याच्यामुळे आता हळूहळू करून गोष्टी मी शिकतो आहे. अजून थोड्या गोष्टी बाकी येतात, त्या पण होऊन जातील. पण एक गोष्ट तर नक्की की मी स्टार्ट केलं आहे, तर शिकायला तर भरपूर भेटतं आहे. टाईम लागतो आहे, सबस्क्रायबर्स नाही वाढत आहे, लाईक्स वाढत नाही आहे, त्याच्यानंतर व्ह्यूज तेवढ्या जास्त येत नाही. पण ट्राय करतो आहे तर काही गोष्टी क्लिअर पण होत आहेत आणि काही गोष्टी समजता पण आहे की यार आपण बोलू शकतो. फक्त एवढं आहे की रोज एखादी गोष्ट करत गेलं की आपल्याला बोलायला सुचतं पण आणि येतं पण. ते कशाही प्रकारे असू द्या, म्हणजे स्क्रिप्ट वाईज असू दे किंवा मनातलं बोलणं असू दे. ठीक आहे. तर आता हळूहळू करून गोष्टी कंप्लीट होत आहेत. त्याच्यापुढे अजून चांगल्या चांगल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.